नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मंडळी, आपण नेहमीच तांदूळ आणि उडदाची डाळ यांचे डोसे करतो, मिक्स कडधान्यांचे डोसे करतो, रव्याचे डोसे करतो, परंतु मसूर ह्या डाळीकडं आपलं थोडंसं दुर्लक्षच असतं। मसूरमध्ये खूप भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहेत आणि ती चवीनं सुमधुर आहे, शीतल आहे। त्यामुळं आज मी करत आहे मसूर डाळीचा डोसा। मसूर डाळ डोसा हा एक चटकन आणि कमी साहित्यात होणारा नाश्त्याचा प्रकार आहे। इथं मी 1 वाटी मसूरची डाळ आधी स्वच्छ धुवून घेतली आणि ती 15 मिनिटं भिजवून ठेवली होती। 3 चमचे जवळजवळ पाव वाटी रवा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। बाकीचं साहित्य चटणीचं आहे। आता चटणीसाठी मी इथं टोमॅटोची चटणी करणार आहे। टोमॅटो घेतलेले आहेत, लाल सुकी बेडगी मिरची घेतली आहे, कढीलिंबाची पानं घेतलेली आहेत, आलं तुकडे करून घेतलेले आहेत, एक लसणाची पाकळी घेतलेली आहे, 1 चमचा उडीद डाळ आणि 1 चमचा चणा डाळ हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। आणखीन एका हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत। प्रथम मी चटणी करून घेणार आहे। त्याच्यासाठी मी गॅस चालू केला आहे आणि कढई तापत ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे। तेल तापलेलं आहे, जिरं घालते आहे। जिरं छान फुललेलं आहे। मी 1 चमचा उडदाची डाळ आणि 1 चमचा चणा डाळ घालून घेते। हे थोडंसं लाल होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचे। आपली डाळ छान तळून झालेली आहे, रंग बदललेला आहे, लालसर झाला आहे। 1 लसणीची पाकळी, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कढीलिंब, आणखीन आल्याचे तुकडे घातलेले, 4-5 बेडगी मिरच्यांचे तुकडे, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले ते घालते आहे। आपले टोमॅटो शिजायला लागलेले आहेत, अजून 1 मिनिट मी परतवून घेणार आहे। आपले टोमॅटो छान शिजलेले आहेत। मी आता गॅस बंद करते आहे आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचे आहे। मसूर डाळ पाण्यासकट मी थोडी भाजून घेतलेली आहे। मसूर डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे। त्यातच रवा घालून घेते आहे। चवीनुसार मीठ घालते आहे। तुमच्याकडं गाजर असेल तर गाजर किसून यात घातलं आणि मिक्सरमधून फिरवून घेतलं तरी चालेल। माझ्याकडं गाजर नाही आहे, त्यामुळे मी गाजर घालत नाही आहे। गाजरामुळं डोशाला रंग अजून फुलून येतो। डोशाचं मिश्रण मी मिक्सरमधून काढून घेते आहे। आपलं मिश्रण मिक्सरमधून काढून झालेले ते मी एका कुंड्यामध्ये घालून घेते आहे। मिक्सर धुतलेलं पाणी यात घालते आहे। मिश्रण ढवळून घेतलेलं आहे। यात रवा घातला आहे, त्यामुळे तो कदाचित फुगण्याची शक्यता आहे, त्यामुळे 5 मिनिटं थांबून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी गॅसवर डोशासाठी तवा तापत ठेवलेला आहे आणि ही टोमॅटोची चटणी आपण करून घ्यायची आहे। मिक्सरमध्ये मी चटणीचं सगळं भाजलेलं साहित्य घालून घेते आहे। मंडळी, चटणीच्या साहित्यात मी जिरे ठेवायचे विसरले होते, पण मी ते फोडणीत घातलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ घातले, तुम्हाला पाहिजे असेल थोडीशी साखर किंवा गूळ पण घालू शकता। ही चटणी मी पहिल्यांदा पाणी न घालता मिक्सरमधून काढून घेणार आहे, लागलं तरच पाणी घालणार आहे। आपली चटणी तयार आहे।
रंग तर किती छान आले बघा. मला ह्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी घालावं लागलेलं आहे. अशा प्रकारे टोमॅटोची छान अशी अप्रतिम चवीची चटणी तयार झालेली आहे. आपल्या डोश्याला हा कलर मॅचिंग पण होतो आहे म्हणून मुद्दाम ही केलेली आहे. तवा तापलेला आहे, तेल लावून घेतलेलं आहे. टिश्यू पेपरच्या सहाय्यानं सगळं तेल मी पुसून घेते आहे. गॅस मंद केलेला आहे आणि डोशाचं पीठ मी फिरवून घेते आहे. पहिला डोसा मी जरा लहानच घालते आहे. थोडंसं वरून तेल सोडते. आपला डोसा तयार झालेला आहे. पहिला डोसा म्हणून मी जरा लहानच घातला होता. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दोन्ही बाजूनी पण शेकून घेऊ शकता. थोडंसं तेल सोडून घेते. थोडंसं तेल घालून घेते याच्यावर. तुमच्याकडं गाजर असेल तर ते गाजर पण तुम्ही असं केलं तर चालेल. मी इथं टोमॅटो, कांदा आणि सिमला मिरची, कोथिंबीर हे सगळं मिश्रण याच्यात घातलेलं आहे. असं जोडून घेतले आणि ते असं जरा दाबून घेते म्हणजे त्या भाज्यात ना कांदा टोमॅटो त्यांना थोडा क्रंच येईल. वा, काय खरपूस झाला डोसा. मी हा डोसा खाली काढून घेते. तुम्ही पाहिजे तर उलटं करून हा शेकून पण घेऊ शकता. वा, मस्त. मी गॅस बंद करून घेते. छान असा खमंग कुरकुरीत आपला डोसा तयार झाला आहे. डोसे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्याच्याबरोबर ही टोमॅटोची छानसर अशी चटणी वाढते आहे. मला नक्की खात्री आहे की तुम्ही हे डोसे करून बघाल आणि ही चटणी पण करून बघाल. खूप सुंदर झालेली आहे. डोसे पण खूप छान झालेले आहेत. तुम्हाला समजा डोसा अजून पातळ पाहिजे असेल तर थोडंसं अजून पिठामध्ये थोडंसं पाणी घाला आणि छान गोलसर असं पातळ डोसे घालून घ्या. अशा रीतीने आपले झटकन होणारे आणि कमी साहित्यात प्रथिनेने युक्त असे मसूर डाळ डोसे तयार झालेले आहेत आणि त्याच्यावर छानपैकी चटणी पण तयार केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. अशाच छान छान रेसिपी मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा. मसूर डाळ डोसे करून त्याचा आस्वाद घ्या. धन्यवाद.